मैत्रिणींनो, आपलं आयुष्य जगताना आपली अशी कितीतरी नाती असतात, असे कितीतरी विषय असतात की ते आपल्याला समजणं, ते आपल्याला जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. अशाच वेगवेगळ्या नात्यांमधील विषयांवर आपण नेहमीच आपल्या हितगुज या मालिकेमध्ये तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो. तर आजही आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अशाच छानशा विषयावर म्हणजे मुलांची शैक्षणिक जबाबदारी आणि पालकांमधील दडपण या विषयावर अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर पुरुषोत्तम पेंडसे यांना. तर डॉक्टर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. सर, मुलांचं शिक्षण म्हटलं की अतिशय महत्त्वाचं असतं. पालक म्हणून त्यांच्या करिअरविषयी किंवा त्यांच्या भावी आयुष्याविषयी घेतलेले निर्णय, त्यांची आवड ही कशात आहे, त्याला कोणकोणत्या विषयाकडे वळायचं आहे आणि त्यातही पालकांना काय आवडतं. कधी कधी पालक जे म्हणतात मुलांना त्या विषयात करिअरच करायचं नसतं आणि मग इथेच पालकांना मुलांच्या करिअरचं दडपण यायला लागतं तर आणि चिंता व्हायला लागते. मग एक पालक म्हणून या सर्व गोष्टी हाताळताना आपलं आणि मुलांमधील नातं आणि संवाद हा कसा असायला हवा? मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारलाय आणि बहुतेक मला वाटतं पालकांना पडणारा हा प्रश्न जो तुम्ही विचारलाय. बरेच वेळाला काय होतं की मुलाला काय आवडतं यापेक्षा आईवडिलांना काय आवडतं ह्या दृष्टीने करिअर ओरिएंटेशनकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि इथेच चूक होते. आईवडिलांना काय आवडतं ह्याच्यापेक्षा मुलांना काय आवडतं ह्या विषयाकडे जर जास्त लक्ष दिलं तर मला असं वाटतं की मुलांचं शिक्षण जास्ती चांगलं होऊ शकेल, त्यांचं करिअर चांगलं घडू शकेल. एकाच वर्गात वारंवार अपयश घेऊन बसण्याने मुलांचं मानसिक खच्चीकरण जे होतं ते होणार नाही. अनुषंगाने पालकांचा पैसा पण त्या दृष्टीने जास्ती लागणार नाही. आणि आवड असलेला विषय जर मुलगा घेऊन शिकला तर त्यामध्ये त्याची प्रगती निश्चितच वेगवान होते. त्याच्यामुळे पालकांनी आपले विचार एका विशिष्ट मर्यादेनंतर पाल्यावर आपल्या लादू नये की तुला वकीलच झाला पाहिजे, तुला डॉक्टर झाला पाहिजे, तुला इंजिनियरच झाला पाहिजे, अशी त्यांच्यावर सक्ती करता कामा नये. त्याला स्वतःला काय आवडतं, तुमचा मुलगा म्हणून तुमचा जो काही त्याच्या विषयाचा अभ्यास आहे 15-16 वर्ष तो तुमच्या घरामध्ये आहे, त्या 15-16 वर्षात तुम्ही त्या मुलाच्या बौद्धिक आकलन क्षमतेविषयी तुमचं ज्ञान किती आहे, त्या दृष्टीने तुम्हाला त्या मुलांनी काय केलं असं योग्य वाटलं तर त्या दृष्टीने त्याला प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. दुर्दैवाने काय होतं इथे करिअर कॉम्पिटिशनमध्ये की आताच्या मुलांनी इंजिनियर केलं, मामाच्या मुलांनी इंजिनिअरिंग केलं म्हणून तर तू पण इंजिनिअरिंग करच असा त्याच्यामध्ये घोषा लागतो. कदाचित त्या मुलाच्या मध्ये सुप्त गुणामध्ये एक चांगला तबलावादक असू शकतो, एक चांगला उद्घोषक असू शकतो, एक चांगला सिनेटोग्राफर असू शकतो, एक चांगला रंगमंच कलाकार असू शकतो, एक नेपथ्यकार असू शकतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्दैवाने दुर्लक्ष दिलं जातं आणि मग त्या मुलाच्या अडवणुकीची समस्या निर्माण होते आणि इथे पालकांमधले आणि पाल्यांमधले संबंध मग ताणले जातात. अगदी बरोबर आहे. सध्या आपण बघतोय की पालक आणि पाल्य हे दोघेही शैक्षणिक पात्रता यांची दोघांची सुद्धा चांगली असते आणि याकरता ते खूप आग्रही सुद्धा असतात की आपल्या मुलांनी सुद्धा हुशार असावं किंवा आपल्या मुलांनी सुद्धा हेच करावं. मग यामुळे देखील पालकांवर अनेक वेळा ताणतणावाची परिस्थिती येते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? बरोबर आहे. ह्यामुळे अनेक वेळा पालकांवर ताणतणावाची परिस्थिती ह्याच्याकरता येते की दुर्दैवाने आमचं शिक्षणाचं जे नियोजन आहे त्याचे आराखडे आमचे चुकतात. म्हणजे ज्याला प्लॅनिंग ऑफ एज्युकेशन म्हणतो किंवा व्हर्च्युअल प्लॅनिंग ऑफ एज्युकेशन असं म्हणणं जास्त योग्य राहील, ते आपण योग्य दृष्टीने करत नाही. उदाहरणार्थ बरेच पालक काय करतात की मुलांना अगदी म्हणजे अंडर नर्सरी किंवा KG पासून खूप महागड्या शाळांमध्ये टाकतात. या शाळांमध्ये टाकल्यामुळे काय होतं की मुलगा 10वी-12वीला जाईपर्यंत साधारण कुटुंबातल्या आईवडिलांनी कमवलेला जो पैसा असतो त्याच्यापैकी जवळपास 70% रक्कम ही त्या शिक्षणावर खर्च झालेली असते. आणि ज्या वेळेस त्या मुलाला स्वतःचं आयुष्य घडवण्याकरता किंवा करिअर ओरिएंटेशनच्या दृष्टीने जेव्हा महत्त्वपूर्ण शिक्षण घ्यायची वेळ येते त्याच वेळेस एकतर त्याला शैक्षणिक कर्ज घ्यावं लागतं किंवा आईवडिलांजवळ मग त्यावेळेस फंडचं शॉर्टेज असतं आणि त्यावेळेस त्याला ते आवश्यक वित्तीय सहाय्य आईवडिलांकडून उपलब्ध होऊ न शकल्यामुळे कित्येक वेळा मग मुलांना पाहिजे त्या अभ्यासक्रमामध्ये स्वतःला टाकता येत नाही, झोकता येत नाही आणि मग तिथे पण मुलांच्या मनामध्ये कुठेतरी खंत निर्माण होते. म्हणून मला सगळं पालकांना असं सांगावं असं वाटतं की मुलाला 12वीपर्यंत अगदी साधारण द्विभाषिक ज्या शाळेमध्ये शिकवण्याची पद्धत आहे म्हणजे लोअर इंग्लिश आणि हायर इंग्लिश किंवा हायर इंग्लिश आणि मराठी अशा शाळांमध्ये मुलांना शिकवा. काही खूप महागड्या शाळांमध्ये मुलांना शिकवण्याची गरज नाही आहे, जिथे पैसा जास्ती लागणार. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नेहमी असं म्हणायचे की टीचर इज बॉर्न, ही इज ओनली क्राफ्टेड इन फ्युचर. फक्त तो पुढे चांगल्या दृष्टीने घडवला जातो, बाकी शिक्षक हा जन्माला यावा लागतो.
प्रत्येकच माणूस तो विषय शिकू शकेल असं आवश्यक नाही आहे. एखादा 10वी पास झालेला माणूस गणित चांगलं शिकू शकतो 9वी पर्यंतच्या मुलांना, परंतु MSc गोल्ड मेडलिस्ट झालेला माणूस 10वीतल्या मुलांना गणित शिकवू शकत नाही. तर शिक्षण देणं, आत्मसात होईल असं शिक्षण देणं ही एक कला आहे. बरोबर. त्याच्यामुळे ती कुठल्याही माणसाच्या अंगी असू शकते. त्याच्यामुळे पालकांनी एखाद्या विशिष्ट शाळेच्या मागे लागून पैशाचा अपव्यय न करता त्या पैशाचं जर थोडंसं नियोजन केलं तर मला वाटतं की ज्यावेळेस मुलाला खरोखर त्या पैशाची शिक्षणाकरता गरज आहे, जसं उदाहरणार्थ 10वीत गेला, 12वीत गेला, आता त्यावेळेस चांगले क्लासेस लावायचे असतात, त्यावेळेस जास्ती चांगली शैक्षणिक सामुग्रीची आवश्यकता असते, कारण त्याच्यावर पूर्ण भवितव्य तुमचं असतं. तर त्याच्यामुळे त्यावेळेस जर हा राखून ठेवलेला पैसा जर तुमच्या उपयोगी तुम्हाला आणता आला, अशा प्रकारे जर तुम्ही तसं नियोजन केलं, तर मला असं वाटतं की पालकांवरचा बराचसा ताण कमी होईल आणि मुलांना सुद्धा शिक्षण घेताना चांगलं वाटेल. आणि ज्यावेळेस त्यांना करिअर ओरिएंटेशनच्या दृष्टीने शिक्षण घ्यावं लागेल त्यावेळेस त्यांच्याजवळ तेवढा समचिवस फंड्स असतील. त्याच्यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या ताणतणावाचं वातावरण होणार नाही आणि तो ताणतणाव मुलांना सुद्धा जाणवणार नाही की बा आपल्याकरता पैशाची ओढताण होते, ही पण भावना एक मुलांच्या मनात कित्येक वेळा निर्माण होते, तशी होणार नाही. त्यामुळे पालकांनी शिक्षणाचं हे नियोजन करणं खूप आवश्यक आहे की लहानपणापासून खूप महागड्या शाळांच्या मागे कृपा करून लागू नका, अगदी साधारण शाळेत शिकवा. आणि तुमचा मुलगा हा शाळेपेक्षा जास्ती तुमची स्वतःची जबाबदारी आहे हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचा मुलगा काय शाळेत शिकतो, त्याला काय शिकवलं जातं, त्याला गणितात सातत्याने कमी मार्क पडतात का, इंग्रजीत सातत्याने कमी मार्क पडतात का, मग त्याला जर इंग्रजीत सातत्याने कमी मार्क पडत असतील, गणितात सातत्याने कमी मार्क पडत असतील, तर त्याला गणित समजत नाही का की तो डिस्लेक्सिया या आजाराने बाधित आहे. तारे जमी पर हा चित्रपट येईपर्यंत लोकांना डिस्लेक्सिया नावाचा काही आजार असतो आणि त्यांनी एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी माणसाची नकारात्मक भावना असते याची लोकांना कल्पनाच नव्हती. खरंच. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आजारातून सुद्धा तुमचं म्हणजे हा काही अनैसर्गिक आजार नाही आहे. त्याच्यामुळे ह्या आजारातून जरी तुमचं मूल जात असेल तर त्या दृष्टीने पण त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याला काय आवडतं त्या दृष्टीने त्याला पुढे प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. खरंच. आणि आताच तुम्ही म्हणालेत की करिअरच्या बाबतीत जसं मुलांचं करिअर घडवताना, तर मुलांचं करिअर घडवताना पालकांची सुद्धा खूप मोठी जबाबदारी असते, हो ना. आणि तसंच तेवढं दडपण सुद्धा पालकांवर येत असतं. तर कधी कधी काय होतं ना की म्हणजे मुलाला काहीतरी वेगळंच करायचं असतं, पण पालकांचं असतं की नाही तू याच फील्डला जा किंवा याच विषयाकडे वळ, असं पण असतं. मग तेव्हा हा समतोल कसा सांभाळायचा पालकांनी? बरोबर आहे. सर्वसाधारण कुटुंबांमध्ये हा कलह आपल्याला अगदी सर्वसाधारणपणे बघायला मिळतो. काय असतं की समजा आता एखादं संगीत क्षेत्र आहे, तर अशी जर तुमच्या मुलाची आवड असेल तर त्यावेळेस त्याला सांगायचं की बाबा तू शिक्षणाची संगीताची आवड जोपास, पण सोबत दुसरं पण अकॅडमिक शिक्षण घे की ज्या योगे जर तुला असं वाटलं की बा नाही आपल्याला आता संगीतात क्षेत्रामध्ये तेवढी प्रगल्भता किंवा तेवढा पैसा नाही आहे, तर तुला दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्राकडे जाता आलं पाहिजे, एवढा किमान तुझा अभ्यास इतर क्षेत्रातला व्हायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला तबलजी व्हायचा तर तुम्ही तबलजी जरूर व्हा, पण मीनवाईल तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएशन करून ठेवा, मीनवाईल तुम्ही CA एंट्रन्स देऊन ठेवा आणि समजा जर तुम्ही CA एंट्रन्स क्लिअर झाले तर त्या दृष्टीने तो पण अभ्यास चालू ठेवा आणि इकडे तबल्याची पण तुमची आवड जोपासा. म्हणजे समजा जर ते कुठेही डिसबॅलन्स झाले एकीकडे तर दुसरीकडे जाण्याकरता तुमच्या आयुष्यात एक प्रशस्त मार्ग तुमच्या समोर उभा असला पाहिजे. बिलकुल. सर, आता आपण बघतो आहे हल्ली की कॉम्पिटिशन्स खूप वाढलेली आहे, कारण आताचं जे युग आहे हे डिजिटल युग आहे आणि आपण 20व्या शतकातले म्हणजे पालक जे असतात ते जनरली 20व्या शतकातले असतात. मग हे इथे कुठेतरी ताळमेळ काही बसत नाही, कारण त्यांचे विचार आणि मुलांच्या विचारांमध्ये खूप तफावत असते. तेव्हा जेव्हा करिअर करायचं असते, करिअरच्या बाबतीत जेव्हा निर्णय घेतला जातो, तेव्हा पालक डिजिटल युग आणि हे आधीचं जे युग आहे यातला मध्य कसा साधता येईल? आम्ही आमच्या काळात असं म्हणत होतो की माझ्यामध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये जनरेशन गॅप होते. आता दुर्दैवाने काय झालंय की आता ज्या पिढ्यांच्या बौद्धिक प्रगल्भतेत त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या डिजिटल साहित्य सामग्रीमुळे आता काय झालंय की आता सेंच्युरियन गॅप पडली आहे. म्हणजे आता वडील आणि मुलगा यांच्यामध्ये एका पिढीची नाही 10 पिढ्यांची गॅप असते. कारण वडिलांच्या काळात रेडिओ सुद्धा घरी येणं म्हणजे अलौकिकता होती. आता मुलांचा हँडफोन हातामध्ये असणं म्हणजे ती आवश्यकता झालेली आहे. त्याच्यामुळे आता काय होते की ज्या त्या काळात नीड्स होत्या त्या आता नेसेसिटी झालेल्या आहे. त्याच्यामुळे पालकांचा बरेच वेळा ह्या बाबतीत घोळ होतो की बा आता ह्या बाबतीत समतोल कसा का साधायचा. तर मुळात काय की तुमचा पाल्य हा तेव्हाही पाल्यच होता आणि आताही पाल्यच आहे. त्याच्यामुळे तुमच्या मुलाला शिकवताना घडवताना तुमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तुम्हाला अतिशय काटेकोरपणे आणि डोळस पालक म्हणून तिच्याकडे बघावं लागणार आहे
की तुमच्या मुलाला आता समजा इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर मग त्याला इंजिनिअरिंगमध्ये कशामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. मग त्या दृष्टीने पालकांनी सुद्धा थोडासा बाहेरून अभ्यास, थोडा विचारपूस करणं आवश्यक आहे की बा सध्या बाहेर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्कोप आहे का, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला स्कोप आहे का, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला स्कोप आहे का, सिव्हिलला स्कोप आहे का. आता कधी कधी काय असतं की एखाद्या मुलाचं ड्रॉइंग खूप चांगलं असतं, त्याचं गणितात त्याचं लक्ष नसतं, पण त्याचं ड्रॉइंग चांगलं असतं. मग अशा जर मुलाचं समजा ड्रॉइंग चांगलं आहे जात्याच, तर त्याला तुम्ही इंटरमिडिएटच्या परीक्षेला बसवून, त्याच्यानंतर आर्किटेक्चरच्या परीक्षेला बसवून किंवा वास्तुशास्त्राच्या दुसऱ्या कुठल्या परीक्षांना बसवून तो एक चांगला वास्तुविशारद होऊ शकतो का. तर तुमच्या मुलामध्ये सुप्त गुण काय आहेत ते तुम्ही ओळखून त्या दृष्टीने त्याला मार्गदर्शन करणं आणि त्या दृष्टीने त्याला चांगलं मार्गदर्शन मिळवून देणं ही सुद्धा पालकांची जबाबदारी आहे. आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की सचिन तेंडुलकर यांचं जर तुम्ही आज त्यांच्यावर 57 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या डिलीट डॉक्टर ऑफ लिटरेचर या पदव्या, मानद पदव्या आहेत. ह्याचं कारण काय की सचिन तेंडुलकरच्या पालकांनी हे कुठेतरी ओळखलं हा क्रिकेट चांगला खेळू शकतो आणि त्याच्यावर त्यांनी फोकस केला, कॉन्सन्ट्रेट केलं, त्याला प्रोत्साहित केलं, त्याच्याकरता जे काही आवश्यक आर्थिक व्यवस्थापन होतं ते केलं. तर त्याच्यामुळे सचिन तेंडुलकर नावाचा एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या समोर नावारूपाला आला आणि त्यांनी देशाकरता बरीच चांगली कामगिरी केली. क्रीडा क्षेत्राकरता सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली. अनेक मल्ल, अनेक धनुर्विद्येत पदकं मिळवणारी मुलं तुम्ही पहा, आसाम, ओरिसा, छत्तीसगड, अतिशय रिमोट क्षेत्रातून आलेली मुलं असतात ती, पण त्यांचं त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांचं काम चांगलं असतं आणि त्या क्षेत्रात जर त्यांना प्रोत्साहित केलं तर ती मुलं चांगले काम करू शकतात. म्हणजे कुठलाच मुलगा हा ढ नसतो. मुळात आपल्याकडे हा मुलगा ढ आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जी मूळ बाराखडी आलेली आहे, मराठी संस्कृतच्या आधी पण ज्या भाषेतून आपल्याकडे बाराखडी डिराईव्ह झालेली आहे, त्याच्यामध्ये फक्त ढ हे एकच अक्षर बदललेलं नाही आहे, बाकी सगळी अक्षर बदलली, फक्त ढ नाही बदलला. त्याच्यामुळे तो न बदलणारा म्हणून तो ढ. परंतु मला असं वाटतं की एखादा मुलगा ढ असण्यापेक्षा त्याला एक विशिष्ट क्षेत्रात आवड नसेल कदाचित. म्हणजे काय असतं की शर्यत असते झाडावर चढण्याची, बरोबर. दुसऱ्या मुलाची आयसाईट चांगली असते, म्हणजे तो हा फोटो कुठल्या अँगलने घेतला तर चांगला येऊ शकेल हा विचार करू शकणार असतो. एखाद्या मुलाला सायकलच्या आवाजामध्ये एखादा रिदम सापडतो, पण दुर्दैवाने होते की त्यांच्या ह्या बुद्धिमत्तेच्या चालनाला झाडावर चढण्याच्या स्कीममध्ये काही प्रोजेक्शनच नसतं. कारण परीक्षा जी असते ती फक्त एका विशिष्ट विषयाची तितक्याच वेळात घेणारी असते. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की पालक आणि पाल्य यांच्या या ताणतणावाकडे शिक्षण क्षेत्राने सुद्धा कुठेतरी लक्ष देणं आवश्यक आहे. आणि परीक्षा ही स्पॉन्टेनियस प्रोसेस नसून ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि शिक्षण विभागाने सुद्धा आता त्या दृष्टीने बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. आणि त्या सुधारणा तशा जर सातत्याने होत राहिल्या तर मला असं वाटतं की मुलांचं अपयशाचं प्रमाण बरंच कमी होईल. आणि मुळात तर म्हणजे आम्ही जे काही मिशन चालवतो त्याच्यामध्ये आम्ही मुलांना अपयशी म्हणतच नाही. आम्ही म्हणतो की हा यश नाकारलेला मुलगा आहे, तो अपयशी नाही आहे. तुम्ही त्याला अपयशी कसं काय म्हणू शकता. समजा तुम्ही ज्या क्षेत्रात त्याला प्रश्न विचारताय त्या क्षेत्रातले प्रश्न त्याला येत नसतील, पण ह्याचा अर्थ त्याला इतर कुठल्या क्षेत्रातले प्रश्न येत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. बरोबर. तर तो मुलगा चुकीच्या चाकोरीमध्ये फसल्यामुळे तो भरडला जातोय. मग त्यावेळेस त्या मुलाला काय आवडेल, मग त्याला त्याच्या पद्धतीने कुठलं, एखाद्या मुलाला तांत्रिक बाबतीत आवड असते, तो लहानपणापासून कुठे सायकल दुरुस्त कर, कुठे स्कूटर मेकॅनिक दुरुस्त बघत बस तासभर. तर तुम्हाला कळलं पाहिजे की आपला मुलगा जर गॅरेजमध्ये गेल्यानंतर तासभर गाडीच्या दूर होत नाही तिथे बघत असतो, ह्याचा अर्थ त्याचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्याचा इंटरेस्ट आहे. मग त्या दृष्टीने जर त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करून जर त्या दृष्टीने मुलाला घडवलं, असं मूर्तिकार म्हणतात की प्रत्येक दगडामध्ये मूर्ती असते, ती फक्त घडणाऱ्याला दिसते आणि तो त्याच्यातून ती मूर्ती बाहेर काढतो. हे जरी सत्य असलं तरी त्या दगडामध्ये पण स्वतःची क्वालिटी असावी लागते की त्या छिन्नीचे हातोड्याचे घाव खाल्ल्यानंतर त्याच्यातून काहीतरी नवीन सृजनशील बाहेर देण्याची क्षमता दगडात सुद्धा पाहिजे. म्हणजे जेवढं त्याच्यामध्ये कलाकाराचं श्रेय मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त श्रेय कदाचित दगडाचं आहे. म्हणून काही विशिष्ट मूर्त्या विशिष्ट दगडातच घडवतात आपल्याकडे. तर त्याच्यामुळे तुमच्या मुलाला घडवताना तो स्टोन काय कॅलिबरचा आहे आणि मग त्या कॅलिबरचा स्टोन घडवताना तुम्हाला त्याच्यावरती किती आघात केले पाहिजे, कसे आघात केले पाहिजे, केव्हा आघात केले पाहिजे, हे तुम्हाला पालक म्हणून कळणं फार आवश्यक आहे. आणि बरेच वेळा काय होतं, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग मुलांचं पालक पोलिसिंग करायला लागतात, त्यांच्यावरती वॉच ठेवायला लागतात, त्यांचं कंपॅरिझन करायला लागतात. बरोबर. मावशीच्या मुलाशी, मामाच्या मुलाशी, किंवा मग तू इतक्याच वेळा अभ्यास केला, तू तितक्याच मुलं. प्रत्येकाची अभ्यासाची स्वतंत्र शैली असते. प्रत्येक मुलगा हा 5 लाख मुलांमध्ये एक वेगळे इंडिपेंडंट कॅरेक्टर असतो. त्याच्यामुळे समजा रामचा अभ्यास जर सकाळी 5 वाजता उठून होत असेल तर हे आवश्यक नाही की श्यामचाही अभ्यास सकाळी 5 वाजता उठून होईलच. माझेच कित्येक वीरगे मित्र असे आहेत की जे आमच्या काळात, म्हणजे मी 75 साली मॅट्रिक झालो त्या काळात सुद्धा 11 वाजता झोपून उठायचे, 12ची शाळा असायची तर
त्याच्यानंतरही ती मुलं आज अतिशय यशस्वी आहे त्यांच्या करिअरमध्ये. आणि ज्या मुलांना आईवडील पट्ट्या मारून सकाळी 4ला उठवायचे, ती मुलं आयुष्यात काहीही करू शकली नाही. त्याच्यामुळे तुमच्या मुलाचा अभ्यास करण्याचा पॅटर्न काय आहे, तो केव्हा अभ्यास करू शकतो, केव्हा अभ्यास, हे त्याला कळतं ना. मला सनावळी पाठ करण्यात खूप त्रास व्हायचा, त्याच्याकरता मी खूप वेळा मार खाल्लाय. तर कारण माझी न्यूमरिक मेमरी वीक होती. तर त्याच्यामध्ये तुमची जी मेमरी असते तिचे पॅटर्न असतात. तर माझ्या पॅटर्नमध्ये न्यूमरिक मेमरी माझी कमी होते. त्याच्यामुळे मला इतिहासातल्या बाकी जरी गोष्टी लक्षात राहिल्या तरी सनावळी लक्षात राहत नव्हती. परंतु त्याच्याकरता मार किंवा दपटशा किंवा वर्गात उभं राहणे किंवा कोंबडा करणे ह्या पद्धतीने मुलगा शिकू शकत नाही. तर मला असं वाटतं की तुमच्या मुलाच्या आवडीचं शिक्षण जर तुम्ही त्याला दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हालाही प्रयास कमी पडतील, खर्च पण कमी येईल, विद्यार्थ्यांना पण त्याचा ताण कमी पडेल किंवा ताण अजिबातच येणार नाही. आणि त्या दृष्टीने पाल्य जर आनंदी राहिला तर पालक निश्चितच आनंदी होतील. अगदी. आणि यशस्वी सुद्धा होईल. म्हणजे निश्चितच. अगदी. सर, तुम्ही या क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून काम करताय, तर असे काही अनुभव असतील ते सांगा ना. व्हिजन टुवर्ड्स एज्युकेशन फ्रॉम ISO 902 हा एक प्रोजेक्ट आम्ही गेली 20-22 वर्ष चालवतोय. तर बेसिकली व्हिजन टुवर्ड्स एज्युकेशन फ्रॉम ISO 902 म्हणजे काय. पण एक सांगतो की ब्रँड्स पाहून आम्ही वस्तू घेतो. मग हेच जेव्हा आमचा मुलगा शाळेत जातो त्यावेळेस आम्ही ब्रँड बघतो का, की म्हणजे ह्या मुलाला गणिताचे शिक्षक कोणते आहेत, त्या शिक्षकांचं स्वतःचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांची शिकवण्याची हातवटी कशी आहे, ते खरंच विषय चांगला शिकवतात का, ह्या दृष्टीने पालकांचं जागरूक होणं खूप आवश्यक आहे. आणि मग काय होतं, कधीतरी त्या एका 3 तासाच्या घेतलेल्या परीक्षेमध्ये त्या मुलाला मार्क कमी पडतात, तुम्ही त्याच्या कपाळावरती एक नापासचा शिक्का मारून देता आणि त्याला मग तो पहिल्या बेंचावरचा मुलगा मागच्या बेंचावरचा त्याच्या मागच्या बेंचावर, असं करत करत त्या मुलाच्या मनातला अज्ञान पण वाढत जातं, अज्ञानामुळे भीती वाढत जाते, भीतीमुळे अज्ञान वाढत जातं. अशा त्या सहोदर गर्ततेमध्ये तो विद्यार्थी बिचारा शेवटच्या मागच्या बेंचवर फेकला जातो आणि एक चांगला गुणी मुलगा हा अकर्तव्यक्षम विद्यार्थी म्हणून शाळा त्याला नावावर उभाला आणते. आता ह्या आमच्या सेशनमध्ये एक पालक आपल्या मुलाला घेऊन आले आणि ते थोडे रागातच होते. तर त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही या मुलांना काय सांगता बा. तर मी म्हटलं काय झालं. म्हणे आज याने माझा हात धरून मला जवळपास सोफ्यावरती पाडलं. मी म्हटलं की बा असं तर तो वाटत नाही काही करेल म्हणून, तुमचा मुलगा फार चांगला आहे. त्यामुळे सर ते दुरून डोंगर साजरे असतात, ते तुमच्याकडे तेवढं सेशनला येतं म्हणून तुम्हाला असं वाटतं, आणि पण घरी त्याचं वागणं विचित्र आहे. तर मी म्हटलं बा मी एकटं कोणाचं ऐकत नाही, तर मी वकील आहे मुलांचा, त्याच्यामुळे पालकांचं अजिबात ऐकत नाही. तुमच्या मुलाला घेऊन या, मग आपण काय ते बोलू. त्या मुलाला घेऊन आलं. त्या मुलाने जी परिस्थिती सांगितली ती इतकी विदारक होती की त्या मुलाला 5वी पासून सतत त्यांनी त्याच्या नातेवाईकांशी त्याची कंपॅरिझन, म्हणजे अगदी त्यांनी साध्या घरामध्ये एक लोणच्याची फोड जरी मागितली तरी लगेच त्याच्यावरून त्याला सांगायचं की बा तुला खायला समजतं, तुला हे समजतं, तुला अमकं समजतं, सतत त्या मुलाला घालून पाडून बोलायचं. काय झालं, आता आपल्याकडे मध्यमवर्गीय माणसाची घरं छोटी असतात. त्यांच्या दुर्दैवाने मुलाच्या सुदैवाने एक दिवशी त्यांना घर आवडताना त्यांना आईवडिलांच्या दोघांच्या मार्कलिस्ट दिसल्या. ते गृहस्थ स्वतः 3rd क्लास मॅट्रिक पास होते. ग्रॅज्युएशन पर्यंत ते त्यांनी 3rd क्लासमध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं, ते पण अगदी कसं बसं. आणि आई मला वाटतं काहीतरी 10वी की 12वी पास होती. आणि त्या मुलाचे इतर काका पण असे खूप शिकले नव्हते. आणि ह्यांना मात्र अपेक्षा होती की त्या मुलाने मेरिट आला पाहिजे. आणि त्याच्याकरता त्याला सातत्याने टोचण्या. बरं, तो मुलगा इतका गुणी होता की म्हणजे त्या काळात जेव्हा तो माझ्याकडे आला, आजपासून 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा सुद्धा त्याचे आईवडील त्याला रोजचे घालण्याचे कपडे फुटपाथवरून घेऊन द्यायचे, चपला त्याला फुटपाथवरून घेऊन द्यायच्या, सायकल त्याची अशी मोडकी होती, एकीकडे पाडीला तर एकीकडे नाही अशी. पण त्या मुलांनी त्याच्याबाबतीत कधीही आपल्या आईवडिलांकडे तक्रार केली नाही, कारण तो समजत होता की बा माझ्या वडिलांचं जे शिक्षण आहे त्या मानाने त्यांना मिळालेली नोकरी आहे, त्याच्यामध्ये हे सगळं काही होऊ शकत नाही, त्याच्यामुळे जे मला मिळत आहे त्याच्यात मला काय करता येईल ह्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मग मी त्या मुलाच्या वडिलांना म्हटलं की तुमचा मुलगा जर इतका समजूतदार आहे, तो जर तुमच्याकडे चुकीच्या गोष्टीचा हट्ट करत नाही, तर तुम्ही त्याच्याकडे चुकीच्या गोष्टीचा हट्ट का करता. तर ते मला म्हणाले की बा म्हणजे मुलांनी चांगला झाला पाहिजे, हा काय चुकीचा हट्ट का. म्हणजे साहेब हा हट्ट चुकीचा नाही आहे, पण इंटेलिजन्स ही जेनेटिकली पण येणारी गोष्ट आहे, हे तुम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्याकडे अनुवंशिक हुशारी असली पाहिजे. तुमच्याकडे अनुवंशिक हुशारी एकदम साधारण आहे, तुमचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही तुमच्या घराचा काढाल तर तो ॲव्हरेज 2nd क्लास आहे. तुम्ही मुलाकडून कशी काय मेरिटची अपेक्षा करता. बरं, त्याच्यातही त्याला मेरिट येण्याकरता तुम्ही त्याला कुठल्या प्रकारच्या सुविधा प्रोव्हाइड करताय. त्याच्या साधी शाळेची पुस्तकं पूर्ण नाही आहेत, पण त्याच्याही करता तो मुलगा ओरडत नाही, इतर मुलांची पुस्तकं घेऊन तो त्याच्यावर अभ्यास करता. म्हटलं इतका चांगला मुलगा मिळाल्यानंतर तुम्ही त्याला जर प्रत्येक बाबतीत नकारात्मक बोलत राहाल, टोचून बोलत राहाल,
तर एक दिवशी ही परिस्थिती येणारच आहे. आज त्यांनी ओढल्यामुळे कधी तुम्ही पडले असाल, त्यांनी पाडले नसेल, पण ह्याच्या नंतरच्या स्टेजमध्ये तो तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा इतका मानसिक कडेलोट होईपर्यंत वाट बघू नये. ठीक आहे, एखाद्या मुलाला यश मिळतं, एखाद्याला नाही मिळत, सगळीच 90% विद्यार्थी असतात. मी स्वतःच नव्हतो, मी स्वतः बॅक बेंचर होतो आणि तेव्हा मला कळलं की खरी जिनियस मुलं ही मागच्या बेंचवरच बसतात. पण मी घडलो, मी चांगला झालो, मी आज एक यशस्वी व्यावसायिक आहे, मी एक प्रोफेशनल आहे. तर हे कशामुळे होऊ शकलं की मला असं वाटतं की तुम्ही स्वतः घडले पाहिजे, हे तुम्हाला स्वतःला कुठेतरी कळलं पाहिजे. आणि ते केव्हा कळलं मॅडम, जेव्हा पालक मुलांना फ्रीडम देतात. बरोबर. की तू ठरव तुला काय व्हायचा, तू पहा तुला काय करायचा. त्यावेळेस मग त्या मुलांची जबाबदारी वाढते. जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करताना तोपर्यंत मुलाची जबाबदारी कमी असते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की समजा एका घरामध्ये सासू लुडबुड करत असेल सुनेच्या स्वयंपाकामध्ये, तर सुनेची जबाबदारी ताबडतोब स्वयंपाकातून कमी होऊन जाते. ती उद्या कमी झालं तर ती सासूकडे बोट दाखवून मोकळी होते. पण ज्यावेळेस ही सगळी जबाबदारी सासू सुनेवर देऊन देते, त्या दिवशी मात्र सुनेवरती खरोखर स्वयंपाकाचं दडपण येतं. कारण तिला माहिती असते की आता स्वयंपाकात काही कमी असलं तर मला बोट दाखवायला दुसरीकडे जागा नाही. त्याच्यामुळे मुलांना ही स्वतंत्रता देणं, ही स्वायत्तता देणं आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवरती विश्वास ठेवून त्या दृष्टीने त्यांना पुढे जाण्याकरता प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये कधी कधी असं होऊ शकतं की पालकांचे निर्णय अनेक वेळा चुकतात तर विद्यार्थी भोगतातच. तर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर विद्यार्थ्याचा जरी निर्णय चुकला तर त्याला फक्त म्हणजे मार्ग दाखवताना तुम्ही सांगला पाहिजे की हा एक मार्ग आहे, पण तुला एक हा सुद्धा मार्ग आहे, तू ह्या मार्गाने पण जाऊ शकतो, तर तू ह्या मार्गाचा किमान अभ्यास करून ठेव. बरोबर. म्हणजे एव्हिएशनमध्ये एक असा नियम आहे की तुम्हाला जर एक स्टँडर्ड रूट दिला असेल, समजा तुम्ही ऑस्ट्रेलियाहून भारतात येता विमानाने, तर पायलटला एक रूट असतो की बाबा ऑस्ट्रेलियाहून भारतामध्ये कसं आहे त्याचा एक रूट असतो. पण आता समजा मध्ये ढगाळ वातावरण आहे की मध्ये वातावरण खूपच खराब आहे किंवा तिथे युद्धजिन्न परिस्थिती आहे किंवा तिथली स्काय बाउंड्री सील झालेली आहे, मग अशा परिस्थितीत कुठल्या बाजूने जायचं, असा एक पर्यायी मार्ग सुद्धा त्याच्याकडे उपलब्ध असतो. असा जर पर्यायी मार्ग जर पालकांनी आणि पाल्यांनी दोघांनी मिळून जर तयार केला तर मला असं वाटतं की त्याच्यातून आयुष्याची जडणघडण, आयुष्याची वहिवाट निश्चित चांगली होईल आणि मुलं एका चांगल्या मार्गावरती प्रशस्त होतील. आईवडिलांना अभिमान वाटेल अशा मार्गावरती जातील. मुळात आईवडिलांना मुलगा कसे असेल तर त्याचा अभिमान असला पाहिजे, कारण की तो तुमचा मुलगा आहे. बरोबर. तुमचं मूल हे काही एटीएम कार्ड नाही की बहुत ते मशीनमध्ये टाकले की त्यातून पैसेच बाहेर आले पाहिजे. हां, एखाद्या दगड पण बाहेर येतील, एखाद्या सोनं पण बाहेर येईल, तर तुम्हाला सगळ्याच गोष्टीची तयारी ठेवावी लागेल. पण तुमचा मुलगा हा मुळात एक माणूस आहे, एक बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे विपरीत बौद्धिक आघात न करता त्याचं संगोपन कसं करता येईल, म्हणजे त्यांचे फाजील लाड पुरवा असं मी अजिबात सांगणार नाही. बरोबर. पण जे योग्य आहे, जिथे तुम्हाला असं वाटतं की ते पाल्याशी करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांचा पाल्यांशी अतिशय चांगला संवाद असणं आवश्यक आहे. दुर्दैवाने पिढ्याने पिढ्या म्हणजे आमच्या आईवडिलांनी आम्हाला हाताने मारलं, त्यांच्या वेळेला कधी त्यांना काठीने मारत असतील, परंतु तेव्हा एक संवाद होता. त्या मारण्यानंतर सुद्धा एक वडिलांमध्ये मुलांमध्ये संवाद होता. आता दुर्दैवाने काय झालंय की मुलांमधला आणि पालकांमधला हा संवाद तुटत चालल्यामुळे ही दरी फार भीषण वाढत चाललेली आहे. आणि मला कधी कधी ह्या वास्तवतेत जगताना फार भीती वाटते की अजून 25 वर्षानंतर किंवा 30 वर्षानंतर जेव्हा मी राहणार नाही तेव्हा कदाचित काय परिस्थिती असू शकेल. तर आता पालकांनी सुद्धा ह्या गोष्टीची जबाबदारी घेणं आवश्यक आहे. आपल्यामध्ये आणि आपल्या पाल्यांमध्ये सुसंवाद असणं आवश्यक आहे. आपल्यामध्ये चर्चा व्हावी, परामर्श व्हावे, परंतु विवाद होऊ नये. आणि ते होऊ नये ह्याची जबाबदारी अर्थात पालकांची आहे, कारण ते जबाबदारीने मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, शिक्षणाने मोठे आहेत, अधिकारांनी मोठे आहेत, त्याच्यामुळे ही जबाबदारी त्यांची आहे. बिलकुल बिलकुल. आता जसं आपण याच विषयावर बोलत आहोत तर मला हे पण विचारायला आवडेल की जर एखाद्या क्षेत्रामध्ये आपला मुलगा गेलेला आहे आणि तिथे तो चुकलाय, म्हणजे ते क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे आणि त्या क्षेत्रात गेल्यानंतर त्याला तिथे अपयशच आलेलं आहे, मग तेव्हा त्यांनी काय करायला हवं किंवा पालकांनी काय करायला हवं? बरोबर आहे, असं होतं अनेक वेळेला. आणि समजा जर असं झालं एखाद्या वेळेस तर आपण काय करतो, म्हणजे मी नेहमी बोलताना ते सामान्य उदाहरण देतो कारण ती माणसाला पटकन समजतात. आता समजा उदाहरणार्थ एखाद्या गृहिणीने एक मसाल्याची वांग्याची भाजी तयार करायला घेतली आणि समजा ती मसाल्याची वांग्याची भाजी तिला जमली नाही, तर तिला जर म्हणते की आपल्याला कोबी बटाट्याची भाजी चांगली जमते तर त्यांनी कोबी बटाट्याची भाजी केली पाहिजे. जे आपल्याला याच्यानंतर सबस्टिट्यूट म्हणून सांगितलं की पर्याय हा नेहमी तुमच्याकडे तयार पाहिजे. समजा आता मी उद्या कॉमर्स घेतला आणि मला असं कळलं बीकॉम सेकंड इयरला गेल्यानंतर की मग आपल्याला काही कॉमर्समध्ये जमत नाही, आपल्याला इंटरेस्ट नाही, तर आपण कॉमर्स आता करायला नाही पाहिजे. मग ठीक आहे, मला कॉमर्स करायचं नाही ना, मग मला दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे,
मग आता ह्या शैक्षणिक पात्रतेवरती मी तिथे कसा प्रवेश मिळू शकतो, किंवा ह्या शैक्षणिक पात्रतेची वर्ष वाया न जाता अजून मी काय करू शकतो जिथे मी चांगल्या प्रकारे स्वतःचा उत्कर्ष करू शकतो. मग काय होतं की अशी पुष्कळ, म्हणजे मला असं वाटतं की साधारण MA, BA, BCom, MCom, इंजिनिअरिंग, मेडिकल, CA, कंपनी सेक्रेटरी, वकील किंवा प्राध्यापक, अशा ज्या ठराविक चाकोरीबद्ध नोकऱ्या आहेत त्याच्या पलीकडे जवळपास अशा 3200 ठिकाणी नोकरीच्या संधी आहे की जिथे जर तुम्ही तुमच्या मुलाचं टॅलेंट जर प्रॉपर जोखलं आणि त्या दृष्टीने जर त्याला तयार केलं तर तुमचा मुलगा सुद्धा एक प्रथित यश नागरिक म्हणून त्याचं आयुष्य जगू शकेल. गुणदोष सगळ्यांमध्येच असतात, बरोबर, परंतु आपल्याला गुण दाखवायचे की दोष दाखवायचे हे पालकांनी आणि पाल्यांनी दोघांचे ठरवायचं असतं. आणि जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समजा एखादं क्षेत्र आपलं चुकलं तर ही पाल्याची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी ताबडतोब पालकांना वेळ न घालवता विश्वासात घ्यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की बा असं झालेलं आहे आणि माझं या ठिकाणी चुकलेलं आहे, परंतु आता ह्याच्यात काय करू शकतो हे आपण दोघं मिळून ठरवू. मी पण चौकशी करतो, तुम्ही चौकशी करा, आणि आता मात्र मी ज्या क्षेत्रात जाईन त्या क्षेत्रात मी तुम्हाला आश्वासन देतो की मी 99% यशस्वी होण्याचा प्रयत्न करेन. अगदी. सर, जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगणार? खरं तर मला वाटतं ह्या आपल्या संभाषणात आपण सगळेच मुद्देचा परामर्श केलेला आहे, पण तरी मला असं सांगावं वाटेल की तुमचा मुलगा हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, तुमच्या कुटुंबाचा आधारवड आहे, तुमच्या कुटुंबात राहणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला जपा, त्याचं काय चांगलं होऊ शकतं याकडे अगदी लहानपणापासून लक्ष द्या, कारण अचानक कोणतीच गोष्ट होत नाही. तिच्याकडे तुम्हाला सुरुवातीपासून लक्ष, मुलं बिघडत पण एकदम नाही आणि मुलं गुणी पण एकदम होत नाही, त्याची एक प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन असते. तर ती प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही यशस्वीपणे होऊ द्या. बरेच वेळा काय होतं, आपण फुलपाखराचा अभ्यास आपण सगळ्यांनीच 4वी-5वी पर्यंत पुस्तकात केला असेल की आधी ती अळी असते, मग तिच्या अंगावरती केस येतात, मग तिचा सुरवंट होतो, मग ती कोशात गुंडाळून घेते आणि मग तो कोश फुटल्यानंतर त्याच्यातून एक सुंदर नैसर्गिक कलाकृती म्हणजे फुलपाखरू तुम्हाला बघायला मिळतात. तर तुमच्या मुलाला त्या कोशात गुदमरून तो जाणार, ती अळी जाणार नाही याची काळजी घ्या. तो कोश उमलू द्या आणि मग तुमच्या मुलाचं एक सुंदर फुलपाखरू जगासमोर येईल आणि तुम्हाला अभिमान वाटेल ते कलात्मक सृजनत्व बघण्याकरता. खरंच खूप छान. तर डॉक्टर पुरुषोत्तम पेंडसे, आपण इथे आलात आणि आपल्या हितगुज या मालिकेमध्ये मुलांची शैक्षणिक जबाबदारी आणि पालकांमधील दडपण याविषयी खूप छान माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.